नक्कीच गडचांदूरमध्ये प्रचाराचा वेग वाढलेला आहे आणि नक्कीच आपण गडचांदूर शहरामध्ये आहोत. आपल्यासोबत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते आहेत. खरं तर विधानसभेचे ते उमेदवार होते. जुमनाके सर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कारण आत्ताच या चौकामध्ये शहीद वीर बाबूराव यांना आपण हार अर्पण करून त्यांना वंदन केलं. कशी लढाई असणार आहे, कारण शेतकरी संघटनांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जे उमेदवार आहेत निलेश ताजने थेट नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. काय सांगाल? आज आपण नगर परिषद गडचांदूर सार्वत्रिक निवडणूक 2015 यामध्ये आमचे नगर परिषद गडचांदूर शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाचे निलेश शंकरराव भाऊ ताजने हे इथं आम्ही गडचांदूर शहरामध्ये लहानपणापासून आम्ही बघतो इथं सामाजिक कार्यामध्ये आणि कोणत्याही अडीअडचणीमध्ये सामोर येत असतात. त्यासाठी इथं आमचं गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि शेतकरी संघटना महाविकास आघाडीचे उमेदवार ताजने भाऊ यांना खूप 2 तारखेला भरघोस मताने आम्ही विजय करू या ठिकाणी आम्ही आश्वासन करतो. कारण कसं इथं गडचांदूर शहरामध्ये अनेक समस्या आहेत. बेरोजगारीची समस्या आहे, अनेक इथं डस्टच्या समस्या आहे खूप. त्यासाठी ताजने भाऊ या ठिकाणी आम्हाला अत्यंत मजबूत उमेदवार इथं दिसून येत आहे. परंतु इथं बघतो आपण काँग्रेस आणि BJP हे मोठे बडे पक्ष आहे, तरी त्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी न पडता आमच्या उमेदवार ताजने भाऊला आम्ही सर्व एकजुटीने विश्वासाने काम करू आणि त्यांना 10 तारखेला भरघोस मताने विजय करू, 3 तारखेला विजय करू अशी मी आश्वासन करतो. नक्कीच आपल्यासोबत उमेदवार देखील आहेत. खरी लढाई आता सुरू झालेली आहे. प्रचार वेगात चालू झाला आहे. भाऊ, छत्री आपल्या हातात आहे. काय या छत्रीची सावली गडचांदूरकरांना आपण देणार आहात? निश्चित आज आजचा आपण या मतदार आपली जी निवडणूकची जी रॅली सुरू आहे, जे आज मतदार मागण्याकरिता जे आम्ही घरोघरी जातो आहे, जो आज लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि स्वतःहून लोक आज आपल्या या रॅलीमध्ये उपस्थित होत आहे, तर निश्चित 2 तारखेला विजय हा आपलाच. नक्कीच आता जुमनाके जी विधानसभेमध्ये होते, भरघोस आदिवासी बुल म्हणून तालुका ओळखला जातो खरं तर, आणि शेतकरी देखील इथे बहुसंख्यक आहेत आणि दोन्ही शेतकरी आणि आदिवासी बुल असा एकंदरीत आपलं समर्थन आहे. अशामध्ये थेट काँग्रेस भाजपा आणि आपल्यासोबत लढाई शर्यत असल्याचं बोललं जातं. आता खरंच अवघे 2-3 दिवस प्रचारात उरलेले आहेत. जुमनाके सोबत आपल्यासोबत आहेत आता सध्या. आता शेवट मतदारांना आता काय आपण आवाहन कराल? निश्चित मी गडचांदूरच्या सगळ्या लोकांना मी आव्हान करतोय की गडचांदूर शहर विकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष म्हणून शेतकरी संघटना आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून आज जी ही गडचांदूर शहराची आघाडी आहे ही एकदम मजबूत आघाडी झाली आहे आणि आज कार्यकर्त्यांचं मोठं संघटन उभं आहे आणि काँग्रेस आणि इतर भाजप या सगळ्यांचं आता गेल्या 1 वर्षातसुद्धा प्रशासकीय काळामध्ये जे झालेलं आहे ते सगळं आपल्या गडचांदूरच्या जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळे निश्चितच गडचांदूरच्या जनतेच्या अपेक्षा या गडचांदूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार दिलेले आहे अतिशय सुशिक्षित आणि युवा असे उमेदवार आहे. त्यामुळे निश्चित फार मोठ्या अपेक्षा आहे गडचांदूर शहर विकास आघाडीच्या लोकांकडनं. आम्ही त्या निश्चित पूर्ण करू. नक्कीच हे होते नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि जुमनाके साहेब देखील आहेत, गटनेता देखील आहेत आणि माजी नगरसेवक देखील आहेत. खरं तर आज एकंदरीत गडचांदूरचं जे वातावरण आहे दुमदुमलेलं दिसत आहेत. याने देखील सांगितलं की आदिवासी बहुल आणि शेतकरी संघटनेचं जे समर्थन आहे हे निलेश भाऊंना असल्यामुळे विजय मात्र नक्कीच आहे. त्यांच्या शर्यतीत कुणी नाही. आमचा प्रचार जबरदस्त चालू आहे. आम्हाला 24 घंटे लाईन, पाणी, रस्ते, त्याच्या इमर्जन्सी मुलाबाळासाठी 24 घंटे आमच्यापाशी सेवा उपलब्ध राहील. ज्या आमच्या मतदाराला ज्याची आवश्यकता असेल त्यासाठी आम्ही 24 घंटे त्याच्या. आपण कुठल्या प्रभागामध्ये आहात आणि नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार कोण आहेत? आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलेश भाऊ ताजने आहे. आम्ही प्रभाग क्रमांक 6. मी केशव कुलदीप डोळे, माझ्यासोबत अश्विनीताई बसंत पुरके हे आमचे उमेदवार आहे. आम्ही हे तिघाही मिळून आमच्या आघाडीने विजय करू. आम्ही 24 घंटे आम्ही जनतेच्या पाठीशी खंबीर नेतृत्वाने राहू. नक्कीच आपल्यासोबत दादा आहेत. दादा, समस्या काय आहेत आणि आपला विकासाचा पायंडा नेमका जनतेसाठी इथल्या काय आहे? गडचांदूर शहर नगर विकास आघाडीचे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निलेश भाऊ ताजने आहेत. शेतकरी संघटना गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि आमची युती आहे आणि युतीमध्ये आम्ही नगराध्यक्षपदासाठी आमचे जे निलेश भाऊ ताजने आहे यांच्याकडे एक विकासाचा विजन आहे आणि त्यांच्यासोबतची जी आमची
20 लोकांची टीम आहे नगरसेवकांची, ती फार सुंदर आणि चांगली टीम आहे आणि आम्ही या गडचांदूर शहरामध्ये शहराच्या विकासाकरिता जो काही काम करायचं आहे ते काम करण्यासाठी आमचे निलेश भाऊ ताजने सक्षम आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि शेतकरी संघटना आमचा एकच ध्येय आहे की गडचांदूर शहराचा विकास, गडचांदूर शहरामध्ये असलेला औद्योगिक क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये आमच्या स्थानिक बेरोजगारांना नोकरी मिळत नाही. इथल्या आमदार खासदारांनी किंवा विरोधी पक्षांनी काही काम इथं केलेलं नाही. म्हणून आम्ही गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वामनराव चटप साहेबांची शेतकरी संघटना ही आम्ही एकत्र युती करून एक चांगले सक्षम उमेदवार आणि या भागाचा जो विकास करायचा आहे त्यासाठी आम्ही सगळी टीम तयार आहोत आणि या ठिकाणी निश्चितपणाने निलेश भाऊ ताजने हे अध्यक्ष होतील आणि त्यांच्यासोबतच आमचे 20ही नगरसेवक निवडून येतील ही आमची अपेक्षा आहे आणि 100% 3 तारखेला रिझल्ट आमच्या बाजूने येईल ही जनतेकडून अपेक्षा करतो आणि जनतेला धन्यवाद देतो की तुम्ही सर्वांनी मिळून निलेश भाऊ ताजने आणि त्यांच्या आघाडीला मतदान करावे हे मी तुम्हाला 10 बोटाची विनंती करून आता समस्या म्हटलं तर आता बरं, काय वाटतं तगडा उमेदवार कोण आहे ते? इथं तडफदार उमेदवार म्हटलं तर निलेश भाऊ ताजने. नक्की तुम्हाला असं वाटतं की ते नक्की निवडून येतील? हो येणार. काय निवडून आल्यानंतर त्यांच्याकडनं अपेक्षा कराल की कुठल्या विकासाचं काम ते करतील? आपल्या गडचांदूर शहर आघाडीचा विकास झाला पाहिजे. नक्की माझ्यासोबत आजीबाई आहे. काय आहे आजीबाई नाव? माझं काय आहे? माझं नाव बेबी तुमराव. तुमराव. हो आता गोंडवाना गणतंत्र पार्टी निलेश भाऊ सोबत आहे. हो कसा आहे प्रचार चालू? हाय कोण निवडून येईल असं वाटतं? कोण निवडून यावं असं वाटतं? हाय निलेश ताजने. काय बौद्ध चिन्ह काय त्यांचं? क्षत्री. नक्कीच आपल्यासोबत ताई देखील आहे. ताई, कसा चालू आहे प्रचार? चांगला आहे भाऊ. चांगला चालू आहे. कोण निवडून येईल असं वाटतं? हा विलास भाऊ विलास भाऊ. आडनाव? ताजने. आजी आहे. आजी हसत आहे. आजी, कसा आहे प्रचार? ताई समोर आहे. ताई, काय वाटतं कसा आहे प्रचार चालू? प्रचार छान आहे. छान आहे. कोणाचा आहे जोर? जोर निलेश भाऊ ताजनेचा. निलेश भाऊ ताजनेचा आहे. हो. पक्का निवडून येतील का? हो येतील. काय? चिन्ह विश्वास काय? आहे. चिन्ह? चिन्ह छत्री. पूर्ण